विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबाबत जनतेची दिशाभूल करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना एक्स माध्यमावरून केलंय। जास्त मतं तरीही कमी जागा असा मुद्दा मांडत कोल्हापुरात शरद पवारांनी विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्याला देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर ट्विट करून उत्तर दिलेलं आहे। काय म्हटलंय, शरद पवारांनी काय म्हटलं होतं त्यावर आधी नजर टाकूया आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पोस्ट बघूया। मध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी आहे आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57। आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत। या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57। हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात आणि काही खोलात गेले प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितलं। यावर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे बघूया। शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण जनतेची दिशाभूल करू नका। जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झालं पाहू। भाजपला मतं 1,49,13,914 आणि जागा 9। काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13। शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 58,41,166 मतं आणि 8 जागा। 2019 लोकसभेत काँग्रेसला 87,92,237 जागा, 1 जागा। तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,000 मतं होती आणि 4 जागा होत्या। पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा, असं फडणवीस म्हणाले। आपण बघतोय आता याकडीची एक महत्त्वाची बातमी। निकालाबाबत जनतेची दिशाभूल करू नका असं आवाहन करत ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना हे आवाहन केलेलं आहे। जास्त मतं तरीही कमी जागा कशा असा पवारांनी सवाल उपस्थित केला होता आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट केलेलं आहे। स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती ही खरी श्रद्धा निष्ठा